आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखोक आणि निर्भीड। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। सगळ्यांनाच माहिती आहे की गणराय आता आलेले आहेत आपल्याकडे आणि 11 दिवसांसाठी ते आपल्याकडे बरोबर असतात। विसर्जनाला 2च दिवस शिल्लक आहेत, पण तरी सुद्धा महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर मूर्ती स्पर्धा। तर त्यामध्ये आता आपण आलेलो आहे एका मंडळामध्ये जिथे इतकी छान तुम्हाला मूर्ती बघायला मिळते आहे, काहीतरी वेगळे पण आहे। मंडळाचं नाव आहे भारतमाता गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तीबद्दल आणि देखाव्याबद्दल आपण जाणून घेऊयात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून। नमस्कार सर। नमस्कार। मला सांगा की मूर्ती काय आहे, थीम काय आहे? मूर्ती जी आहे आता हे आपण बेळगावमधून आपण ही मूर्ती घेतलेली आहे। MG पाटील सर म्हणून आहेत, त्यांनी विविध अशा वेगवेगळ्या रूपातल्या मूर्त्या तयार करतात आणि चांगले फार फेमस हे आहे म्हणजे मूर्तीकार। तर आपण यामध्ये यावेळी थीम काय केलेली आहे की राजा कंसाने श्रीकृष्णांना मारण्यासाठी बकासूर राक्षसाला पाठवलं होतं। तर ते बगळ्याच्या रूपात तो राक्षस आला होता आणि श्रीकृष्णाला त्यांनी गिळलं आणि नंतर परत श्रीकृष्णाने त्यातनं बाहेर पडून त्याला वध केला। त्या बकासुराचा वध ह्या थीमच्या अंतर्गत ही मूर्ती केलेली आहे आपण। थीम पण खूप सुंदर आहे, मूर्तीही त्याची रेखीव आणि सोबत आहे। काय सांगाल तुमच्या मंडळाविषयी किंवा तुमच्या सगळ्या सदस्यांना? आमचं मंडळ आता इथं दरवर्षी असं वैविध्यपूर्ण अशा मूर्त्या आम्ही आणतो। दरवर्षी आपण गेली 5-6 वर्ष तर बघता येत आहेस तुम्ही की बाबा प्रत्येक वेळी आमच्या नवीन नवीन मूर्ती असतात आणि प्रत्येक मूर्ती आम्ही बेळगावातून आणतो। मुलं म्हणजे आमचे की रात्रंदिवस एक करून आमच्यात बघितलं तर लहानापासून मोठ्यांच्यापर्यंत सगळे अशी मुलं आहेत। तर ते एकदम असं गणराया कधी येतो वर्षातून एकदा त्याची आतुरतेनं वाट बघत असतात आणि एवढ्या हे मूर्ती बेळगावमधून आणणं हे सोपी गोष्ट नाही आहे। आमची मुलं जे आणतोय मूर्ती आम्ही ते म्हणजे फारच म्हणजे त्यासाठी हे पाहिजे, पेशन्स पाहिजे, सगळे अतूट इच्छा पाहिजे, तेव्हा ते तिकडनं आपण मूर्ती आणू शकतो, नाहीतर ते एवढं शक्य नाही। 120 किलोमीटरवरून रात्रंदिवस 2-3 दिवस आमची मुलं सगळं त्यासाठी कष्ट घेतात। आणि खरंच खूप सुबक मूर्ती आहे, खूप छान मूर्ती आहे। मिरजकरांना विनंती आहे की नक्की बघायला या, 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि इतक्या छान अजून मंडळाच्या वतीने आपण हे नसतो मूर्ती आपण हे ठेवतो असे वैविध्यपूर्ण आहे, वैविध्यपूर्ण उपक्रम सुद्धा आपण घेतोय। रक्तदान शिबिर म्हणा किंवा बाकीचं आम्ही महाप्रसाद वगैरे, नवरात्रीचं पण मंडळ आहे आमचं, त्यामुळे नवरात्रीचा महाप्रसाद असतो, इतर महिलांसाठी जे खेळ असतात, बाकीचे आरोग्याविषयी सगळे असतात,
त्यामुळं आम्ही बऱ्याच गोष्टीमधून एक समाजकार्य विथ काय म्हणते गणपती बाप्पाचा फेस्टिवल एन्जॉय करणे आणि लोकांना काहीतरी बघायसाठी, कारण या एरियामध्ये आमची एक वैविध्यपूर्ण मूर्ती आहे. अशी मूर्ती तर मला तर वाटतं की या भागात तर नसावी. असं बेळगावची मूर्ती तर फार कमी आहे तिकडं. नाही, आणि खरंच जसं त्यांनी सांगितलं तशीच सुबक छान रेखीव मूर्ती आहे. मिरजकरांना विनंती आहे की नक्की बघायला या. कॅमेरामन राहुल सोबत मी पूर्व. गणपती बाप्पा